नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय कदम स्पॉटलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, नुकतीच संयुक्त गट ब पूर्व परीक्षा पार पडलेली आहे आणि आता मुख्य परीक्षेचा तुम्ही सर्वजण अभ्यास करत असाल तर या मुख्य परीक्षेला आपला मराठी हा विषय जो आहे तो 50 प्रश्न 100 गुणाला आहे आणि याच्यामध्ये 50 पैकी 45 प्लस प्रश्न कसे बरोबर आणायची याची एक स्ट्रॅटेजी आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत। तर नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे मित्रांनो, लक्षात घ्या की मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह आणि उतारे तीन गोष्टी या पेपरमध्ये असतात आणि या तीन गोष्टीचं डिवायडेशन कसं असणार आहे ह्याची पण आपण चर्चा करणार आहोत। तर मराठी व्याकरणामध्ये मिशन 45 प्लस याबद्दल आपल्याला पुढे जायचं आहे, लक्षात घ्या। तर याच्यामध्ये जर बघितलं तर आयोगाने सिलेबस नेमका काय दिलाय बघा। मराठी आणि इंग्रजी या विषयामध्ये खालील घटकांचा उपघटकांचा समावेश असेल असं म्हटलेलं आहे आणि सिलेबस बघा फक्त मराठीचा बघा। या ठिकाणी आपण मराठीवर चर्चा करू। सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे एवढ्या 2 ओळीमध्ये हा आयोगाने दिलेला सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे। मग याच्यावरून जर बघितलं आपण तर या सिलेबस मध्ये 3 गोष्टी येतात, लक्षात ठेवा। नंबर 1 आहे व्याकरण, नंबर 2 येतो शब्दसंग्रह आणि तिसरा मुद्दा जो आहे तो आहे उतारे। बरेच मुलं व्याकरण करतात, शब्दसंग्रहाकडे लक्ष देत नाहीत, उतार्याकडे लक्ष देत नाहीत। बरेच मुलं व्याकरण आणि शब्दसंग्रह करतात आणि उतार्याकडे लक्ष देत नाहीत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ह्या तिन्ही जे घटक आहेत हे मराठी व्याकरणाचे 3 पिलर आहेत या मराठी विषयाच्या। या तिन्ही पिलरला सम म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी पैकीच्या पैकी बरोबर आलं, आपले प्रश्न बरोबर आले पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे। आता बघा, समजा ही स्पर्धा जी आहे मराठीमध्ये 50 पैकी जवळपास जर बघितलं तर 30 ते 35 प्रश्न हे सगळ्यांचेच बरोबर येतात जवळपास। म्हणजे सर्वसामान्य अभ्यास करणाऱ्या मुलांचे प्रश्न हे 30 ते 35 प्रश्न बरोबर येतात। पण मग खरी स्पर्धा सुरू होते 35 ते 45 पर्यंतचा प्रवास आहे। बऱ्याच लोकांना 47 48 मार्क्स असतात। मी 45 प्लस म्हणालो, पैकीच्या पैकी का म्हणालो नाही, कारण की आपल्या आयोगामध्ये एखादा 2 प्रश्न रद्द होऊ शकतो किंवा एखादा 2 प्रश्न आपल्याच्यान चुकू शकतो म्हणून 45 प्लस असं म्हणालो आणि तो मी 45 47 46 असे मार्क्स मुलांना आलेले आहेत मागच्या विद्यार्थ्यांना, बरोबर का, हे लक्षात घ्यायचं आहे। आणि दुसरा मुद्दा जो आहे बघा, आता आपल्याला मिळवायचे किती 45 प्लस। मग त्यासाठी काय करायचं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आजच्या लेक्चरचा रोड मॅप आपला असा असणार आहे, मराठी व्याकरण, शब्दसंग्रह, उतारे, PYQ आणि टेस्ट सिरीज या सगळ्या मॅपवर आपण बोलणार आहोत, लक्षात घ्या। म्हणजे आपल्याला मराठी हा जो विषय आहे बरोबर आहे, या तिघांचा मिळून चालतो। 50 प्रश्न आहेत, लक्षात घ्या। एक प्रश्न 2 मार्क 100 गुण आणि याच्यामध्ये मराठी व्याकरण जर बघितलं तर सर्वसाधारणपणे 30 ते 35 प्रश्न हे मराठी व्याकरण असतात। 10 ते 12 प्रश्न, कधी कधी 15 पर्यंत जातात, 10 ते 15च्या मध्ये शब्दसंग्रह असतात आणि उतारा हा 5 प्रश्नाला असतो, लक्षात घ्या। ह्या तिन्ही गोष्टीचा जेव्हा आपण व्यवस्थित अभ्यास करू, तिन्ही गोष्टी म्हणजे आपल्याला एक लक्षात घ्या, या पेपरमध्ये पहिली अट ही आहे की 50 पैकी 50 अटेम्प्ट झालाच पाहिजे, तो व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अटेम्प्ट करत असताना ॲक्युरेसी फार 99% असली पाहिजे, लक्षात ठेवा। आणि मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे अटेम्प्ट करतोय पण ॲक्युरेसी नाहीये, चालणार आहे का नाही। जर आपण स्पर्धेच्या बाहेर जायचं नसेल तर आपल्याला 50 मार्कावर फोकस करावं लागेल, 50 प्रश्नावर फोकस करावं लागेल। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पैकीच्या पैकी गुणावर लक्ष द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून आपल्याला उतारा हा घटक सुद्धा सोडून चालणार नाही, शब्दसंग्रह हा घटक सुद्धा सोडून चालणार नाही आणि व्याकरण तर करणंच आहे। आणि आता आयोग काय करतं, नेमकं आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न विचारतं। ते 4 ते 5 प्रश्न असतात, हेही प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे, यासाठी काय केलं पाहिजे। आणि मराठी व्याकरणामध्ये PYQचं काय महत्व आहे हे सुद्धा आपलं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आत्ताच शाश्वत पब्लिकेशनच्या माध्यमातून 0 एरर मराठी हे पुस्तक पब्लिश झालेलं आहे, लक्षात घ्या। त्याचं विश्लेषण मी केलेलं आहे आणि याचे संकल्पक जे आहेत ते महेश पाटील सर, ज्यांचं इंग्रजी 0 एरर आहे पुस्तक, बरोबर आहे। तर हेच पुस्तक आपण आता 4ही पर्यायाचं विश्लेषण देणारं पुस्तक या ठिकाणी पब्लिश केलेलं आहे, लक्षात ठेवा। आणि या पुस्तकामध्ये 4ही पर्याय म्हणजे ABCD विधानात्मक प्रश्न असेल तर प्रत्येक विधानाचं स्पष्टीकरण, त्याबरोबरच त्याच्यामध्ये
प्रत्येक उदाहरणाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, उदाहरणं दिलेली आहेत आणि चारही पर्यायाचं स्पष्टीकरण दिलंय. प्रश्न का रद्द केला याचंही स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याबरोबर प्रत्येक घटकाच्या पाठीमागे सारांश रिव्हिजन करण्यासाठी सारांश दिलेला आहे. आणि चौथा मुद्दा असा आहे की शब्दसंग्रह जो आहे चारही पर्यायाचं शब्दांचे अर्थ, वाक्प्रचाराचे अर्थ, वाक्प्रचार, म्हणी या सगळ्यांच्या गोष्टी आपण त्या पुस्तकामध्ये सविस्तर दिल्यात. म्हणून तो खूप चांगला, अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथे या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला ते पुस्तक आवडेल. त्यामुळे या अभ्यासामध्ये PYQचं महत्व सुद्धा या ठिकाणी असणार आहे, लक्षात घ्यायचंय. आणि मग टेस्ट आपण काय करतो, तिन्ही गोष्टी करतो. पण तिन्ही गोष्टी झाल्यानंतर आपल्याला पेपर 1 तासाचा आहे. मराठी आणि इंग्रजी मिळून जवळपास तुम्हाला 1 तास वेळ आहे. 1 तास वेळ आहे, बरोबर आहे, 1 तास. आणि त्यापैकी मराठीला वाटून येतात 30 मिनिटं. पण हे 30 मिनिटं मराठीला घ्यायचेत का नाहीये हे लक्षात घ्या. 20 ते 22 मिनिटामध्ये तुम्हाला पेपर कव्हर झाला पाहिजे मराठीचा. पहिले 50 प्रश्न 20 ते 22 मिनिटं जर कव्हर करायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, टेस्ट सोडवायच्यात. म्हणजे आपण एखादा क्लास केला, एखादं पुस्तक वाचलं, सगळं झालंय, पण आपण स्वतःला टेस्ट केलं नाही, मूल्यमापन केलं नाही, तर त्या ठिकाणी वेळेमध्ये प्रश्न सुटणार नाही. राज्यसेवेचा GS चा पेपर सोडवणं सोपं आहे, कारण की 2 तास 100 प्रश्न आहेत. पण मराठी इंग्रजीचा पेपर जो आहे, कंबाईनची प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, ही खरंच अवघड आहे, लक्षात घ्या. कारण का 1 तासामध्ये 100 प्रश्न, एका प्रश्नाला 36 सेकंद, काही प्रश्न अर्धे पानभर सुद्धा असतात मराठीचे, हे लक्षात ठेवा. म्हणजे विधानात्मक प्रश्न विचारले, राज्यसेवेला तर फार, राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे मराठी इंग्रजीचा तो पण 1 तासाचा आहे, हे लक्षात ठेवा. तिथेही आपल्याला अडचण तयार होते. मग यासाठी आपल्याला काय महत्वाचे आहेत, आपल्या संकल्पना क्लिअर असायला पाहिजे आणि त्याबरोबर आपला अभ्यासावरची जी पकड आहे ती 100% असायला पाहिजे. तरच आपण या ठिकाणी चांगले मार्क्स घेऊ शकतो, हे लक्षात ठेवायचे मित्रांनो. आता पुढे बघा, आपण व्याकरण या घटकाच्या संदर्भात याचा नेमका अभ्यास कसा केला पाहिजे, बरोबर. इथे पैकीच्या पैकी मार्क्स येण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे लक्षात घ्या. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर, लक्षात ठेवा, अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, जे PYQ आहेत ते एकदा अभ्यास करायचा व्यवस्थित. ज्या घटकाचा तुम्ही अभ्यास करणार आहात त्या घटकाचा व्यवस्थित अभ्यास करायचा, बरोबर आहे. समजा PYQ हा जो घटक आहे, लक्षात घ्या, या 1 नंबर घेतला आपण वर्ण, तर वर्णवर विचारलेले लेटेस्ट प्रश्न जे आहेत, लेटेस्ट प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित बघा की याच्यातून तुम्हाला आयोगाचा पॅटर्न कळेल, नेमकं काय विचारतं आयोग हे कळेल, बरोबर का. ते अगोदर करून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला अभ्यास सुरू करायचा आहे. आणि मग अभ्यास कशातून करायचा, तर जो बेस लाईन आहे, जिथून सुरुवात करायला पाहिजे व्याकरणाची, ते म्हणजे मोरा वाळंबे सरांचं सुगम मराठी व्याकरण. लक्षात घ्या, सुगम मराठी व्याकरण हे जे पुस्तक आहे हे फार महत्वाचं आहे. या पुस्तकासाठी बेस जो आहे याच्यामधून जवळपास व्याकरण बरेचसे प्रश्न विचारतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न रद्द करायचा असेल तर आयोग याचं प्रमाण मानतं. आणि त्याच्यानंतर आपली क्लास नोट्स आहे. क्लास नोट्स का मित्रांनो, क्लास नोट्स यासाठी की आपण काय केलेलं आहे, जे आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न विचारते, जे काही 10-15 पुस्तकं जे व्याकरणाचे संदर्भ पुस्तकं आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करून आपण एक नोट्स बनवलेली आहे. ती नोट्स आपल्या ॲपवर उपलब्ध आहे, लक्षात घ्या. आणि ही नोट्स ही नोट्स आणि मोरावळंबे एवढं केलं की तुमचं व्याकरण क्लिअर झालं, लक्षात घ्या. मग परत तुम्हाला काय करायचंय, व्याकरणाचा टॉपिक क्लिअर झाल्याबरोबर तो टॉपिक वाचून समजून झालाय तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्हाला करायचंय PYQ. आणि मग PYQ साठी मी कुठलं पुस्तक आपण आणलेलं लक्षात घ्या, MPSC 0 एरर मराठी व्याकरण व शब्दसंग्रह नावाचं पुस्तक आलेलं आहे. आणि हे पुस्तक, या पुस्तकामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कुठेही तुम्हाला असं नसणार एक स्पष्टीकरण दिलं नाहीये. 2 किंवा 3 ओळी प्रश्न रिपीट झाला असेल तरी किमान 2 ओळीचं स्पष्टीकरण आपण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे हे पुस्तक तुम्हाला काय करायचं आहे, हे पुस्तक वापरायचं आहे, लक्षात घ्या. आणि याच्यानंतर जेव्हा तुम्ही PYQ सोडवल्यानंतर याच्या घटकनिहाय टेस्ट जे आहेत, घटकनिहाय टेस्ट हे आपण काय केलं आपल्या ॲपमध्ये, लक्षात घ्या, आपल्या ॲपमध्ये घटकनिहाय टेस्ट आपण टाकल्यात. मी दरवर्षी टेस्ट आपण बनवतो आणि ह्या टेस्ट आपण त्या अपडेट करतो आणि त्या टेस्ट परत तुम्ही सोडवायच्या. मग याच्यामध्ये लक्षात आलं तुमचं इथे रिव्हिजन झालं, परत याच्यामध्ये टेस्टमध्ये तुमचं मूल्यमापन झालं, 50 पैकी किती पडतात बघायचे आणि जर चांगले पडले तर पुढे जायचं आहे, बरोबर आहे. परत तो टॉपिक रिवाइज करायचा, परत टेस्ट सोडवायचे, हे चक्र चालवायचं आहे, बरोबर आहे. किमान 1दा-2दा रिव्हिजन झालं व्यवस्थित की मग आपल्याकडे दृढीकरण येणार आहे. आणि जेवढा इथे बघा, इथे संकल्पना एकदा आहेत, इथं PYQ आहे आणि इथं टेस्ट आहे.
ह्या 3 गोष्टीवर आपला भर द्यायचा आहे आणि हे जर व्यवस्थित केलं तर मराठीमध्ये चांगले पैकी मार्क्स येतील, लक्षात घ्या. आणि हे सगळं झाल्यानंतर आपला शब्दसंग्रह चालू आहे, एकीकडे व्याकरण झालंय, उतारे कसे सोडवायचे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या फुल ज्या टेस्ट असतात, फुल टेस्ट 50 मार्काच्या कॉम्प्रेसिव्ह टेस्ट ज्या असतात त्या सोडवायच्यात, किंवा याच्या 2 रिव्हिजन झाल्यानंतर. हे 2 सर्कल पूर्ण झाले की आपलं रिव्हिजन करायचं आहे, लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा जो मुद्दा आहे, आता बघा प्रश्न नेमके कसे असतात बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचारले प्रश्न, लक्षात घ्या. बरोबर आहे का. असेही प्रश्न असतात, लक्षात घ्या. खालील वैशिष्ट्यावरून प्रयोग ओळखा. काय विचारले, अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो. जेव्हा वाक्यात संप्रदानार्थ चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी प्रथमांत असतं. पुरुषवाचक सर्वनामे कर्मस्थानी असतात ती नेहमी चतुर्थी विभक्तीमध्ये सलाते सलामतीमध्ये असतात. अशा वेळेस या वैशिष्ट्यावरून प्रयोग ओळखा असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता हे वैशिष्ट्य जर बघितले, काय म्हणले, अप्राणीवाचक शब्द कर्मस्थानी असता तो नेहमी प्रथमांत असतो. जेव्हा वाक्यात संप्रदान चतुर्थी असते तेव्हा कर्म नेहमी प्रथमांत असतो. याच्यावरून बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की कर्मणी प्रयोग आहे, नाही आहे, लक्षात घ्या. हे सगळे जे आहेत या ठिकाणी मला कळतं सर्वनाम जर कर्मस्थानी असता चतुर्थांत आहे. याच्यावरूनच कळतं की हा काय असला पाहिजे, कर्तरी प्रयोग असला पाहिजे. असे कर्तरी प्रयोगातल्या कर्माचे वैशिष्ट्य 7 आहेत आणि मग ते तुम्हाला कुठे मिळतील तर ते आपल्या नोट्समध्ये मिळतील, लक्षात घ्या. मग याच्यावरून तो प्रश्न विचारलेला आहे. मग हे जे काही एक्स्ट्रा जे माहिती आहे ती आपल्या नोट्समध्ये आहे आणि ती आपल्या नोट्समध्ये कव्हर होईल आणि हेच राज्यसेवेच्या मुलांना सुद्धा लागू होईल, लक्षात ठेवा. त्यामुळं असे प्रश्न आपल्याला बघितले पाहिजे. पुढे बघा, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण 2024ला प्रश्न विचारला होता. नुकतीच परीक्षा पार पडलेली बघा. अनेकदा शब्दांना एका विभक्तीचे प्रत्यय लावून नंतर तृतीयादी विभक्तीचे प्रत्यय लागतात, अशा विभक्तीस काय म्हणायचं, लक्षात घ्या. चरम प्रत्यय आणि चरमेत्तर प्रत्यय अशा 2 संकल्पना आहेत. चरम म्हणजे शेवटचे, चरम म्हणजे काय, शेवटचे, त्याच्यानंतर कोणताही प्रत्यय लागत नाही आणि ते विभक्ती प्रत्यय आहेत. आणि चरमेत्तर प्रत्यय म्हणजे काय, तर चरम म्हणजे शेवटच्या प्रत्ययानंतर अजून काही प्रत्यय लागतात. चरम म्हणजे इतर, चरम शेवटच्या प्रत्ययानंतर अजून काही प्रत्यय लागतात, त्याला म्हणायचं चरमेत्तर प्रत्यय. मग अशा वेळेस काय होतं, लक्षात घ्या की याच्यामध्ये चरम प्रत्ययामध्ये विभक्ती प्रत्ययामध्ये अपवाद आहेत, लक्षात घ्या. हे अपवादावर प्रश्न विचारतात, लक्षात ठेवा. मग ते कुठले आहेत, षष्टी आणि सप्तमी. बरोबर आहे, षष्टी आणि सप्तमी लक्षात ठेवायचं. हे जे अपवादात्मक प्रश्न जास्त आता आयोग विचारत आहे आणि या गोष्टीवर आपलं लक्ष द्यायचं बारकाईनं. मग षष्टी प्रत्ययानंतर जेव्हा तृतीयेचे प्रत्यय येतात त्याला सविकरण तृतीया म्हणायचं, लक्षात घ्या. म्हणजे षष्टी प्रत्ययानंतर जेव्हा तृतीयेचा प्रत्यय जर आला तर त्याला काय म्हणायचं, सविकरण विभक्ती असं म्हणायचं. आणि सप्तमी विभक्तीच्या प्रत्ययानंतर जर चतुर्थीचा प्रत्यय आला त्याला सांधिकरण म्हणायचं. मग इथे लक्षात घ्या, इथे जर बघितलं आपण मी किंवा हा तो हे सर्वनाम आहे आणि त्याला चा लावला आणि ने लावला तर या तिघांचं म्हणून काय होत आहे, त्याच्याने. बरोबर का. च्या नंतर ने हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय आला, याला म्हणायचं सविकरण विभक्ती, सविकरणी विभक्ती. ही संकल्पना माहित असेल तर उत्तर पटकन येतं, लक्षात ठेवा. बरोबर आहे. असे आउट ऑफ द बॉक्स जाऊन काही प्रश्न असतात, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर ही स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची, लक्षात घ्या. ओके, पुढे बघा काय म्हटलं, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023ला प्रश्न विचारलाय. खालीलपैकी सामान्य रूपाच्या संदर्भात असलेली अचूक विधाने कोणती, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी काय म्हटले बघा, एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. आपलं हे माहित पाहिजे की आता एकारांत पुल्लिंगी नाम आहे का, नियम आपल्याला जर लक्षात ठेवायचे. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते म्हणजे ती भाषा, बरोबर का, भाषा. मग या ठिकाणी भाषा, भाषेला, बरोबर का, भाषेला. मग इथं काय झालं, एकारांत झालं. म्हणजे हे जे नियम आहेत हे नियम शॉर्टकट करायचे आपला. एक आकारांत स्त्रीलिंगी नामाचं सामान्य रूप काय होतं, एकारांत होतं, हे लक्षात ठेवायचं. असे शॉर्टकट नियम आपण मोरावंबेच्या आकलनमालेमध्ये आपण करून दिलेले, लक्षात घ्या. आकलनमाला जी आहे ती आपलीच आहे, आपण त्याच्यामध्ये तयार केली, लक्षात ठेवा. आणि ती असे नियम शॉर्टकट करून तुम्हाला लक्षात कसे ठेवले पाहिजे त्याचे अपवाद आपण त्याच्यामध्ये दिलेले आहेत, लक्षात ठेवा. बरोबर आहे. त्याच्यानंतर ईकारांत नपुसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होतं. मग यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, जे नियम आहेत ते नियम शॉर्टकट करता आले पाहिजे आणि प्रश्न वाचण्याचा वेग आणि ॲक्युरेसी या 2 गोष्टी जर आपण बरोबर केल्या तर असे उत्तर आपण सहज सोडू शकतो, हे लक्षात ठेवायचं. यस, कळलं. चला पुढे. संयुक्त गट ब 2023ला प्रश्न विचारला होता. आता लक्षात घ्या की नुसत्या घटकांवर, आता बघा धातूच्या वैशिष्ट्यावर प्रश्न विचारलाय. क्रियापदाचे वैशिष्ट्य जे आहेत हे गट ब 2023ला विचारलेत.
आणि वैशिष्ट्यावर प्रश्न विचारला, त्यामुळे वैशिष्ट्य माहित पाहिजे. मग वैशिष्ट्य बघा, धातू म्हणजे कोण, क्रियावाचक मूळ शब्द. धातू हा विकारी शब्द जात आहे. क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवितात. क्रियापदामुळे वाक्य पूर्ण होतं, बरोबर आहे. म्हणजे धातू काय करतात लक्षात घ्या, वाक्याचा अर्थ पूर्ण करतात, काळाचा बोध करतात आणि त्याबरोबर वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. ह्या तीन गोष्टी करतात. म्हणजे आपल्याला त्या त्या घटकाचे वैशिष्ट्य माहीत असणं हे अपेक्षित आहे. या ठिकाणी आपण उत्तर बघत नाहीत, तर लक्षात घ्या की प्रश्न कशा स्वरूपाचे, नवीन पॅटर्न जो आहे 23-24 मध्ये कशा पद्धतीने विचारला जातोय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. म्हणून प्रश्नांचा अभ्यास अगोदर महत्वाचा आहे. पीवायक्यूचं महत्व काय आहे तर हे आहे, लक्षात घ्या. म्हणून पीवायक्यू सुरुवातीला आपण पुस्तकामध्ये घेत असताना झिरो एरर मराठीमध्ये आपण जी सुरुवात केलेली आहे ती 24 पासून ते 84 पर्यंत अशी जी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात करण्याचं कारणच हे आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा. संयुक्त गट ब 2023 ला प्रश्न विचारलाय, खालील वाक्यामधून सकर्मक क्रियापद असणारी वाक्य ओळखा, असा प्रश्न विचारलाय. आता इथं वाक्यात कर्म असतं, कर्म कसं ओळखायचंय? कर्म ज्या वाक्यात त्याला सकर्मक म्हणायचं, कर्म ज्या वाक्यात नाही त्याला अकर्मक म्हणायचं. दोन कर्म असले, आता ड जो पर्याय आहे, सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते, दोन कर्म आले, लक्षात घ्या. हे द्विकर्मक वाक्य आहे, मग हे ड येणार का? नाही, हा पर्याय कटला. राम शिवधनुष्य मोडतो, मोडणारा राम, मोडण्याची क्रिया शिवधनुष्यावर, सकर्मक आहे की नाही? आहे. त्याला उदाहरण समजते, समजणारे उदाहरण, समजण्याची क्रिया उदाहरणावर, वाक्य अकर्मक आहे, लक्षात घ्या. वाक्य काय आहे? अकर्मक आहे. ज्या ज्या वाक्यात ब आलं, इथं ब आलं नाही का. आता हे इथं जे काय आहे क, आणि त्याने दार उघडले, उघडणारा तो, उघडण्याची क्रिया दारावर, क्रियापद काय आहे? सकर्मक आहे. अ आणि क याचं उत्तर आपलं येईल उत्तर 4. म्हणजे ही उदाहरणं जी आहेत ती वेगवेगळ्या पुस्तकातून विचारलेली, लक्षात ठेवा. आणि बऱ्याच वेळा पीवायक्यू 2-4 प्रश्नातून एक प्रश्न तयार होतो, हे आयोगाचा फंड आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे पीवायक्यूवर आपली चांगली पकड पाहिजे, म्हणून तुमच्या अभ्यासासोबत झिरो एरर असणं गरजेची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा. संयुक्त गट ब 2023 ला प्रश्न नीट वाचायचा आहे. वाढदिवसानिमित्ताने गौरीला अक्षयकडून हिरे जडित रिकामी जागा मिळाला. रिकाम्या जागी उपसर्ग घटित शब्दाचा वापर करा. काय म्हणले बघा. मग उपहार, नजराना, भेट, माळ, आता हे सगळंच होईल, लक्षात घ्या. पण तुम्हाला विचारलंय उपसर्ग घटित. उपसर्ग म्हणजे काय? लक्षात घ्या. आता उप अधिक हार, बरोबर आहे. हार ह्या शब्दाच्या पाठीमागे आला, बरोबर आहे, बरोबर का. आणि यापासून तयार होणारा शब्द जो आहे तो उपहार आहे, हा उपसर्ग आहे, बरोबर का. धातूला किंवा शब्दांना जेव्हा पाठीमागे काही अक्षर जोडले त्याला उपसर्ग म्हणायचं, आणि त्या शब्दांना काय म्हणायचं? उपसर्ग घटित शब्द. मग उपहार म्हणजे काय? याचा अर्थ होतो नजरांना भेट, बरोबर आहे. उपहार म्हणजे काय? नजरांना भेट, असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न नीट वाचायचा, शब्दसिद्धीवर प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न वाचताना आपलं बारकाईनं लक्ष पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट पुढे बघा. खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. गट ब 2023 ला वेळ खाऊ प्रश्न आहे. अशा प्रश्न मी मुद्दाम हे प्रश्न का घेतोय, उत्तर बघत नाही आपण, लक्षात ठेवा. तर इथे संकल्पना आपल्या क्लिअर पाहिजे. म्हणजे तद्भव शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये बदल होऊन आले ते शब्द, बरोबर का. आता हे अर्ज, आतर, पगार हे शब्द परभाषे, चिमणी देशी शब्द आहे, कर्ण, चक्र नाही का, विद्वान, जल हे कुठले आहेत? तत्सम शब्द आहेत. पद, पाय, पर्ण, पान, श्मश्रू, सासरा, सासू, श्मश्रूर, सासरा, हे सी हा फक्त पर्याय बरोबर असणार आहे. मग या ठिकाणी आपण शब्द परत परत परत, आणि हे सगळे पीवायक्यू मधून आलेले, लक्षात घ्या. तुम्ही आपण जर बघितलं पीवायक्यू मध्ये तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी शब्द हे जर बघितले आपण परत परत, तर तुम्हाला तुमचे उत्तर चुकणार नाहीत, हे लक्षात ठेवायचंय. म्हणजे आपल्याला काय करायचंय? आपली पीवायक्यूवर पकड चांगली असली पाहिजे. मग आपण काय केलेलं आहे? शब्दसिद्धीमध्ये, सिद्ध शब्दामध्ये तो प्रश्न विचारून झाल्यानंतर प्रश्नाच्या शेवटी आयोगाने विचारले तत्सम शब्द आणि अभ्यासासाठी शब्द, तद्भव शब्द, अभ्यासासाठी दिलेले शब्द, ह्या सगळ्या गोष्टी आपण देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, मित्रांनो, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा. आता आपलं जायचं हे झालं व्याकरण. आता शब्दसंग्रहाची तयारी नेमकी कशी करायची आहे हे लक्षात ठेवा. तर नंबर 1 आहे शब्दसंग्रह, बरोबर आहे. मग सुरुवात शब्दसंग्रहाची कुठून करायची? तर पीवायक्यू पासून. आपलं झिरो एरर मराठी आपल्या हातात काढायचंय, बरोबर आहे. काढल्यानंतर बरोबर समानार्थी शब्दाचा पहिला टॉपिक आहे. नंतर आहे विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी. मग प्रत्येक शब्दाचं म्हणजे समजा जर 4 पर्यायामध्ये प्रश्न काय असेल, त्या प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे, आणि त्यातून त्या रिव्हिजनच्या माध्यमातून तुमचं काय होणार आहे? पीवायक्यू अगोदर कव्हर करायचं आहे. आणि आयोग काय करते? 3-4 पीवायक्यूतून एक प्रश्न तयार करतं. त्यावेळेस आपला पीवायक्यूवर ज्याची पकड आहे तो शब्दसंग्रह चांगला स्कोर घेऊ शकतो. नंतर जो घटक आहे, तुम्ही जे मोरावळंबे सोबत जे काही आपली शब्दरत्न आहे, त्या शब्दरत्नातून काही महत्त्वाचे शब्द जर वाचले, अवघड शब्द वाटतात,
ते जर तुम्ही याच्यामध्ये केले, ह्या 2 गोष्टी जर केल्या तर व्यवस्थित तुमचं शब्दसंग्रहामध्ये स्कोर येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर घटकनिहाय टेस्ट ज्या असतात, समानार्थीच्या 50, विरुद्धार्थीच्या 50, वाक्प्रचार, म्हणी, ज्या ज्या घटकांच्या टेस्ट आहेत त्या टेस्ट सोडवणं गरजेचं आहे आणि पुन्हा उजळणी करणं गरजेचं आहे. मग परत तीच PYQ घटकनिहाय टेस्ट, उजळणी, हे जर तुम्ही केलं तर शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला चांगला स्कोर येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आणि इथे पैकीच्या पैकी पाहिजे. आता बघा, थोडा आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न आहे हा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण 2024 चा प्रश्न विचारला. अरसिकेषु कवित्व निवेदने या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? आता हा प्रश्न विचारलाय, लक्षात घ्या. जे व्याकरणाचे पुस्तक आयोग वापरतो त्या व्याकरणाच्या पुस्तकामध्ये वाक्प्रचार आणि म्हणी एक संदर्भ आहे आणि त्या संदर्भामध्ये हा प्रश्न वाक्प्रचार आला होता की अरसिक माणसाला काव्य वाचून दाखविणं काय आहे, व्यर्थ आहे. आणि थोडासा विचार जर केला, अरसिकेषु कवित्व निवेदनय, निवेदनय म्हणजे बोलणे, सांगणे. मग अरसिक म्हणजे याला आवड नाही अशा माणसाला काव्य वाचून दाखविणं व्यर्थ आहे, म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता असे गोंधळ आहे, बरोबर का? म्हणून उत्तर 1 येणार आहे. मग अशा वेळेस आपला बऱ्याच वेळा काही माहित नसेल तरी उत्तर आपण सोडू शकतो. आता इथे प्रश्न बघा, जेथे सगळेच अप्रबुद्ध जमलेले असतात तेथे अर्धवट शहाणा सुद्धा मोठा पंडित समजला जातो. वरील आशयाची अचूक म्हण, म्हणजे जिथं मूर्ख आहेत, सगळा मूर्खांचा बाजार आहे आणि त्या ठिकाणी एखादा थोडासा शहाणा असेल, अर्धवट शहाणा असेल, त्याला फार जास्त किंमत असते. म्हणून तो आपण वासरात लंगडी गाय शहाणी हे आपल्या बोलण्यामध्ये दररोज येत असतं. गावड्या गावात गाढवी सवाशीन, हे अ आणि ब बरोबर असणारे लक्षात घ्या. म्हणजे याचं उत्तर या ठिकाणी 3 येणार आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे अल्पज्ञानाने थोडेशा बडया मारणे, थोडंसं आल्यानंतर खूप नाही का. आडला हरी गाढवाचे पाय धरी, एखाद्या वेळेस आपलं काम आडलं असेल तर आपण मूर्खालाही नमस्कार करतो, याचा अर्थ तो होतो. म्हणून अ आणि ब या ठिकाणी बरोबर आहे. आता पुढे बघा, समाज कल्याण गट ब 2024, पुढील शब्दसमूहाचा एक शब्द कोणता ज्याची पत्नी मृत आहे तो? बघा प्रश्न कसा विचारलाय. विदूर, विधूर या दोघांमध्ये फरक आहे. जिचा नवरा मरण पावलाय ती असते विधवा, विधवा, हा, आणि ज्याची बायको मरण पावली ती असते विधूर. लक्षात घ्या, विधूर हा विधूर आहे. विधूर या शब्दाचा अर्थ आहे जाणता, हुशार आणि महाभारतातला एक पात्र आहे, लक्षात घ्या, बरोबर का? म्हणजे इथे तुम्हाला फसवले ना, हा PYQ रिपीटेड प्रश्न लक्षात ठेवा. मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगतो की हे प्रश्न जे येतात ना, तर हे सुद्धा प्रश्न बघा, याच्यावर सातत्याने रिपीटेशन प्रश्न आहे. आई, पृथ्वी, दिवस, अनल, हे सगळ्या प्रश्नातून 2-3 प्रश्नातून हा प्रश्न तयार झालेला आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर बघा हे समानार्थी शब्द काय विचारलाय. समानार्थी शब्द तुम्हाला विचारा निपुण, नाही का, नाही असं विचारलंय, बरोबर का? कसबी, कुशल, पारंगत, निरामय, नाही. लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा सुद्धा PYQ रिपीटेड प्रश्न आहे. विरुद्धार्थी शब्द बघा, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठला आहे तर उदार. लक्षात घ्या, म्हणजे हे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे, अर्थ माहित पाहिजे आणि हा PYQ मधून रिपीट झालेला क्वेश्चन आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, तर अशा बरेच प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये विचारलेले शब्दसंग्रहामध्ये, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि आपण उतारा कसा सोडवला पाहिजे या बाबतीत एक चर्चा करणार आहोत, शेवटचा मुद्दा, आणि मग थांबणार आहोत. उतारा, लक्षात घ्या, उतार्याकडे आपण दुर्लक्ष करतो. बरेच जण काय करतात, उतारा दुर्लक्षित भाग ठेवतात, उतार्याकडे लक्ष कोण देत नाही, बरोबर का? उतारा हा फार महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. उतार्यामध्ये 5 पैकी 5 बरोबर कसे आणायचे याची एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिल्यांदा उतारा वाचनाचा वेग आहे. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, दर आठवड्याला 5 उतारे घ्यायचे, स्पीड लावून सोडवायचे. एक उतारा 5 प्रश्न आहेत, लक्षात घ्या. 5 प्रश्न म्हणजे तुम्हाला 36 गुणिला 5 बरोबर 180 भागीला 60, तर तुम्हाला 3 मिनिटं वेळ मिळतो. लक्षात घ्या, किती मिनिटं मिळतो? 3 मिनिटं. पण 3 मिनिटात उतारा होतो का तर होत नाही. मग त्यासाठी काही प्रश्न व्याकरणाचे, शब्दसंग्रहाचे 10 ते 12 सेकंदात सुटले पाहिजे आणि तो वेळ तुम्हाला इकडे वापरता आला पाहिजे उतार्यामध्ये, बरोबर आहे. आणि उतारा वाचताना नेमकं काय करायचं, तुम्हाला वाचनाचा वेग वाढवायचा आहे आणि PYQचा सराव करायचा, लक्षात घ्या. आणि प्रश्न आणि उतारा यांची सांगड तुम्हाला या ठिकाणी घालायची, लक्षात घ्या. हे जेव्हा जमलं तेव्हा तुम्ही उत्तर नेमके सोडू शकता, लक्षात घ्या. एक सहज आपण काही उतारा घेतलेला आहे, लक्षात घ्या. आता बघा, हा उतारा मागच्या गट ब मध्ये आला होता, सयाजीराव गायकवाडांच्या संदर्भामध्ये आहे. तुलनात्मक धर्म अभ्यासात स्वतंत्र अध्यासन सुरू केलं, या पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर तुम्हाला मिळेल. बघा बघा, सयाजीरावांनी कोणत्या धर्म अभ्यासाला योगदान दिलं तर तुलनात्मक धर्म अभ्यास, बरोबर आहे. मग सयाजीरावांनी धार्मिक सुसंवादाची साठी कोणते अभियान चालवलं, धर्म साक्षरता अभियान. म्हणजे हे उत्तर जेव्हा उत्तर आपण सहज वाचू
तेव्हा कळतं फक्त उतारा वाचताना आपण तिथे थांबलो नाही पाहिजे. जे उतारा वाचण्याचा रिदम आहे, उतार्यात जे सांगितले तेच मान्य करायचं आहे, आपलं डोकं लावायचं नाही. बरोबर का? बऱ्याच वेळा आपलं डोकं लावतो आपण. अध्यासनाने कोणते कार्य हाती घेतले होते, शोध निबंध आणि ग्रंथ प्रकाशनाचं. बरोबर का? म्हणजे हे उदाहरण जे आहे श्रद्धेला कशाची जोड दिली तर बुद्धी प्रामाण्यवादाची. आणि वरील उतार्याला योग्य शीर्षक कोणतं द्याल? धर्मसाक्षरता. हा धर्मसाक्षरता असा एक प्रश्न बऱ्याच वेळा असतो शीर्षकावर. शीर्षक देणे म्हणजे काय असतं तर उतार्याची मध्यवर्ती संकल्पना लक्षात घेऊन शीर्षक द्यायचं. तर मुळामध्ये धर्मसाक्षरता या उतार्याची काय आहे? मध्यवर्ती संकल्पना आहे. तर हे लक्षात घ्या मित्रांनो. मग अशा शीर्षकाचाही प्रश्न आपला चुकू नये. उतार्यात 5 पैकी 5 जर बरोबर आणायचे असतील तर आपल्या ह्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. नंबर 1, उतारा वाचनाचा वेग चांगला वाढवायचा आहे आणि मन लावून वाचन असलं पाहिजे. म्हणजे पहिल्या ओळीपासून ते सुरुवातीच्या शेवटच्या ओळीपर्यंत आपल्याला काय मला क्रमप्राप्त आपला क्रम लक्षात राहिला पाहिजे. लक्षात घ्या. नेमकं काय वाचतो हे लक्षात राहिलं पाहिजे. प्रश्न आणि उतारा यांची सांगड घालायला पाहिजे आणि मग लगेच ते उत्तर हे सगळं एका दिवसात होणार का? अजिबात नाही. यासाठी तुम्हाला उताराचे जे काही PYQ आहेत मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे उतारे आलेले आहेत ते उतारे सगळे तुम्हाला काय करायचे आहेत ते सोडवायचे आहेत. लक्षात घ्या. वेळ लावून सोडवायचे आहेत. आपण त्यासाठी 5-5 उतार्यांच्या टेस्ट बनवतोय, त्याचे स्पष्टीकरण आपण टाकतोय. तर त्याही स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तर या तिन्ही गोष्टीवर आपण तिन्ही जे मराठीचा पेपर आहे व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारे याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी बोललेलो आहोत. नक्कीच तुम्ही जर ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तुम्हाला मराठीमध्ये चांगले मार्क्स येतील. तुम्हा सर्वांचे आभार. थँक्यू. धन्यवाद.